कसे आहात तुम्ही सर्वजण? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज ढोकळा खायची खूप इच्छा झाली. तर इथे मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि चवीनुसार मी साखर घातलेली आहे. थोडंसं हिंग घातलेलं आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. खायचा सोडा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे सगळं बॅटर छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. एकही गाठ ठेवायची नाहीये बघू शकताय. आणि इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे. त्याला छान तेल लावून घेतले. हे बॅटर त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मस्त आपण कुकर विदाऊट शिट्टीचं हे वाफवून घ्यायचंय कमीत कमी 20 मिनिटं. आपण फोडणीची तयारी करूयात आपण. इथं मी कढीपत्ता लावला होता बाहेर. त्याचा ताजा कढीपत्ता खरं तर घाला तुम्ही, मस्त टेस्ट येते. 20 मिनिटं वाफवून झालेलं आहे. बघू शकता आपला ढोकळा इकडे रेडी आहे. किती स्पंजी झालेला आहे. आता फोडणीची तयारी. इथं फोडणीला 1 पळी तेल घातलेलं आहे मी. त्याच्यात मोहरी घातलेली आहे, कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे. हे सगळं कडक जी फोडणी आहे ती आपल्याला ढोकळ्यावर घालायची आहे. आणि ह्या ढोकळ्यावर मी आधीच साखर विरघळून ठेवली होती. एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे साखरेचं आणि बघू शकता आपला ढोकळा इकडे